ओम नमः शिवाय. वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या. वाचा महत्त्व आणि कथा. वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या 30 डिसेंबरला आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते. सोमवती अमावस्याच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी विवाहित महिलाही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. विवाहित महिलांसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. सोमवती अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी शिव पार्वती आणि पितरांची पूजा केल्याने अनेकविध लाभ होतात. सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी शिव पार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात आणि सोमवती देवीकडे सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहावा याकरिता आशीर्वाद मागतात. सोमवती अमावस्या व्रत कथेचे पठण करावे. सोमवती अमावस्येची कथा अशी की एका सावकाराला 7 मुले आणि 1 मुलगी होती. एक ब्राह्मण अनेकदा त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी येत असे. जेव्हा जेव्हा सावकाराची मुलगी भिक्षा घेऊन यायची तेव्हा तो ब्राह्मण भिक्षा घेण्यास नकार देत असे आणि तिला म्हणायचा की तुझ्या नशिबात चांगले भाग्य लिहिले नाही. हे ऐकून सावकाराची मुलगी दुःखी व्हायची. असे अनेक वेळा घडले. मग एके दिवशी सावकाराच्या मुलीने तिच्या आईला सगळा प्रकार सांगितला. एक ब्राह्मण कसा भिक्षा मागायला येतो आणि तिच्याकडून भिक्षा घेण्यास नकार देतो. सावकाराच्या बायकोने तिच्या मुलीला सांगितले की पुढच्या वेळी भिकारी येईल तेव्हा मला सांग. एके दिवशी भिकारी दारात आला तेव्हा सावकाराची बायको दाराच्या मागे लपून सर्व काही ऐकत होती. नेहमीप्रमाणेच घडले. भिकाऱ्याने भिक्षा घेण्यास नकार दिला आणि सांगितले की तुझ्या नशिबात विधवा होण्याचे लिहिले आहे, सौभाग्य प्राप्ती नाही. हे ऐकून सावकाराची बायको दारातून बाहेर आली आणि भिकाऱ्याला म्हणू लागली की आम्ही भिक्षा देतो वरून तू आम्हाला एक अशुभ गोष्ट सांगत आहेस. ब्राह्मण म्हणाला की मी जे बोलतो ते खरे आहे. तुझ्या मुलीच्या नशिबात सौभाग्य प्राप्ती लिहिलेले नाही. जेव्हा तुमची मुलगी लग्नाच्या वेळी सप्तपदी घेत असेल त्याच वेळी एक साप येईल आणि तिच्या पतीला चावेल आणि ती विधवा होईल. ब्राह्मणाचे बोलणे ऐकून सावकाराची बायको दुःखी झाली. पण नंतर ती ब्राह्मणाला म्हणाली की ती विधवा होणार हे तुला माहीत असेल तर तिच्या सौभाग्याचे रक्षण कसे होईल हेही सांगा. सावकाराच्या बायकोने हे विचारल्यावर ब्राह्मण म्हणाला की इथून खूप दूर एक गाव आहे. तिथे सोना धोबी राहते. ती प्रत्येक सोमवती अमावस्येला उपवास करते. त्यामुळे तिचं सौभाग्य दृढ आहे. तिने येऊन तिचं सौभाग्य तुमच्या मुलीला दिलं तर ती विधवा नाही होणार. ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून सावकाराच्या पत्नीने ब्राह्मणाचे आभार मानले आणि ती सोना धोबिनीच्या शोधात निघाली. एके दिवशी भरपूर उन्हामुळे ती पिंपळाच्या सावलीत विश्रांती घेत होती. तेव्हा त्याने पाहिले की एक साप आला आणि गरुडाच्या पिलांना खाण्यासाठी त्या पिंपळाच्या झाडावर चढू लागला. सावकाराच्या पत्नीने सापाला मारून गरुडाच्या मुलांचे रक्षण केले. इतक्यात गरुडही तेथे आला आणि त्याने पाहिले की सर्वत्र रक्त पसरले आहे. गरुडाला वाटले की सावकाराच्या बायकोने आपल्या मुलांचे नुकसान केले आहे, म्हणून गरुडाने तिच्यावर हल्ला केला व सावकाराच्या पत्नीने त्याला थांबवले आणि सांगितले की तिने मुलांचे रक्षण केले आहे. तेव्हा गरुडाला हे सत्य कळले. तेव्हा तो म्हणाला की तुम्ही माझ्या मुलांचे रक्षण केले आहे तर मला सांगा की मी तुम्हाला कशी मदत करू. तेव्हा सावकाराच्या पत्नीने गरुडाला सांगितले की ती सोना या धोबिनीच्या शोधात निघाली आहे. ती कुठे राहते हे सांगितले तर खूप उपकार होतील. गरुड सावकाराला सोना धोबिनीच्या गावी घेऊन गेला. सोना धोबीन यांना 7 मुली आणि सुना होत्या, पण घरातील कामावरून सुनांमध्ये भांडण व्हायचे. सावकाराच्या पत्नीला यावर उपाय सुचला आणि रोज रात्री सगळे झोपले की ती गुपचूप सोना धोबिनीच्या घरी जायची आणि घरातील कामे करून निघून यायची. असे बरेच दिवस चालले असताना एके दिवशी सोना धोबीन लपून बसून सर्व काही पाहिले. सावकाराची पत्नी निघून जाऊ लागली तेव्हा धोबिनीने तिला पकडले
आणि विचारले की तू कोण आहेस आणि तू अशी घरची कामे करून का निघून जातेस? सावकाराची पत्नी म्हणाली की मी सर्व काही सांगेन, पण आधी वचन दे की सर्व सत्य जाणून घेऊन तू मला मदत करशील. सोनाधोबिनीने सावकाराच्या पत्नीला वचन दिले. सावकाराच्या पत्नीने घडलेला सगळा प्रकार सोनाधोबिनीला सांगितला आणि तिला सोबत यायला सांगितले. सोनाधोबीन सावकाराच्या घरी गेली आणि तिच्या सुनेला म्हणाली की मी परत येईपर्यंत तुमचे सासरे मरून जातील, मात्र त्यांचे शरीर तेलात बुडवून ठेवा, अंतिम संस्कार करू नका. सोनाधोबीन सावकाराच्या घरी आली आणि सावकाराच्या मुलीचे लग्न सुरू असताना फेऱ्यांमध्ये एक साप आला. सोनाधोबिनीने त्या सापासमोर दूध ठेवले आणि तो साप दूध पिऊन लागला. धोबिनीने त्याला मारले. त्यानंतर सोनाधोबीन म्हणाली, मी आजवर जे काही सोमवती अमावस्या व्रत केलेत त्यांचे पुण्यफळ मी सावकाराच्या मुलीला देते. यानंतर सावकाराच्या मुलीचे सौभाग्य कायम टिकून राहिले. यानंतर सोनाधोबीन आपल्या गावी परत जाऊ लागली. वाटेत जाताना मग एके दिवशी सोमवती अमावस्या आली. धोबीन यांनी या दिवशी उपवास केला आणि पिंपळाची पूजा केली, कथा वाचली. दरम्यान सोनाधोबीन यांच्या पतीचा मृत्यू झाला होता. घरी आल्यावर तिने सोमवती अमावस्येचे पुण्य पतीला दिले. यामुळे तिचा मृत पती पुन्हा जिवंत झाला. जेव्हा लोकांनी सोनाधोबिनीला विचारले की तू मृत पतीला कसे जिवंत केलेस, तेव्हा तिने सांगितले की सोमवती अमावस्येच्या व्रताचा परिणाम झाल्यामुळे पतीला जिवंत करण्यास मदत झाली. ओम नमः शिवाय.